भारतीय संविधानाचा भाग 6 जाणून घ्यायला तयार आहात का? आपण मागच्या भागामध्ये पाहिलं केंद्र सरकार कसं चालतं. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि संसद म्हणजे लोकशाहीचं हृदय. पण लोकशाहीचा श्वास कुठे घेतला जातो माहितीये का? आपल्या राज्यांमध्ये. आणि हेच सांगतो संविधानाचा भाग 6 म्हणजे राज्य. अनुच्छेद 153 ते 167 सांगतात राज्याचं शासन कसं चालतं. राज्यपाल हा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी, पण खरी सत्ता असते मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री परिषदेकडे, म्हणजेच तुमच्याच निवडलेल्या लोकांच्या हातात. अनुच्छेद 168 ते 212 सांगतात राज्य विधानमंडळाचे कार्य. इथेच तयार होतात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार यांवरचे कायदे. तुमच्या शाळेचं शिक्षण धोरण असो किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफ धोरण, सगळं इथेच ठरतं. पण आपण कधी विचारतो का आपल्या राज्य सरकारला, हे निर्णय खरंच लोकांच्या भल्यासाठी आहेत की फक्त सत्तेचं राजकारण? अनुच्छेद 214 ते 237 सांगतात राज्य न्यायालयांविषयी. प्रत्येक राज्याचं स्वतःचं उच्च न्यायालय असतं, जे लोकांना थेट न्याय देतं. केंद्राकडे धाव घेण्याची गरज नसते. राज्य म्हणजे केवळ नकाशावरचं नाव नाही, ते आपली माणसं, आपली संस्कृती आणि आपली जबाबदारी आहे. हा होता संविधानाचा भाग 6, जो सांगतो लोकशाही फक्त केंद्रात नाही तर प्रत्येक राज्याच्या श्वासात आहे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या निवडलेल्या लोकांच्या हातात असते राज्याची सत्ता. आणि म्हणूनच मतदान करताना विचारपूर्वक करा, कारण तुमचं एक मत राज्याचा चेहरा बदलू शकतो. आणि आता पुढच्या भागात पाहू, जेव्हा नवीन राज्य जन्माला येतं तेव्हा संविधान काय सांगतं, म्हणजे भारतीय संविधानाचा भाग 7. आणि ते जाणण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण संविधानाचा प्रवास आपल्याला सोबत करायचा आहे.